वेलकम बैक। अच्छा बैक नहीं, ये मेरा पहला ही। ओह अच्छा लग रहा है। निकालो यार मैं गाइस। ओ भाई आयडेंटिटीवर असा फोटो कोण देतो? पोस्ट कर ना। हा माझा नवीन ब्लॉग आहे माझा। आम्ही चाललोय भूर इमॅजिकलला चाललेलं आहे। ॲक्च्युली मी आता आलेले माझ्या फ्रेंडचे सोबत शॉपिंग करायला। ती गेली चेंजिंग रूममध्ये, मी इकडे तिकडे फिरते। आता मी सध्या झुडिओमध्ये आणि मी हाय त्या अवस्थेमध्ये तिच्यासोबत जायला चालले, कारण की तिच्याकडनं जवळ जाता येतं ना म्हणून। ओके मी कशी पण दिसत असेल जस्ट इग्नोर इट। ओके मी आता तिच्याकडे जाणार आहे, मग तिथून परत माझी दुसरी एक मैत्रिणीने तिला घ्यायला जाणार आहे। मग रात्र तिथं थांबणार आहे आणि मग सकाळी आम्ही खाऊ। ठीक आहे चलो, मला जास्त येत नाही बोलायला, मी आधी सांगून ठेवते। ओके हां काही नाही, भेटू थोड्या वेळाने। A few moments later. हॅलो मी आले आता शेवटी फायनली सायलीच्या घरी। सायली कम हिअर। सायली आउटफिट घालून मोकळी झालेली आहे। चेक करते ती आउटफिट आणि तिच्या घरी झाडूच पडलेला आहे या ठिकाणी मॅडमचं तोंड। तिचे तोंड बघा। सर्वात मेन गोष्ट फोन। बसा बसा मॅडम, ते बसून काढा। बघा मॅडम बघा आमच्या फुल तयारीमध्ये। गाईज मला कमेंट करून सांगा मी कशी दिसते फर्स्ट ऑफ ऑल। आणि उद्या तर अजून तरी मेकअप वगैरे नाही झालेला, तरी मोजून आहेत माझे फॉलोअर्स, लाखोत नाही। गाईज म्हणते तरी मला सांगा कमेंट करून। हे बघा मॅडमचं मी पूर्ण आउटफिट तुम्हाला दाखवतो। नो 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 आता नको रिव्हील करूस प्लीज। ओके मला उद्या रिव्हील करायचं। माझी पण येड नाही ते, श्रुती अजून आले होते, अजून येड लागेल। आमची मैत्रिणी तिला घ्यायला जायचं आता परत। हिची मम्मी किती चांगली माहिती का, हिची मम्मी म्हणते ठीक आहे चालते बाळा। माझी आई म्हणले 9 वाजलेत बस घरात। अंशिका म्हणते अच्छा। अंशिका आता मेसेज करते मला अच्छा। कसला सगळं बोलून झाल्यावरती, आता सगळं बोलून झाल्यावरती म्हणते अच्छा। गाईज मी काळी झाले। अरे पण मला काय म्हणायचंय, आणखी काय एवढी नको तिथं बोंबलत फिरती। लेकिन एक सेकंड, आणखी काय एवढी नको तिथं बोंबलत फिरती। एवढी पोस्ट कर ना। अभी मजा आएगा ना भिड़ो। तर तिला पण करू दे। हा, माझ्या घरी यायच्या टायमिंगला तिला स्वयंपाक करायचा असतो का ग? नको तिथं तू गेलीयस। नको तिथं, पुढचं सगळं ऐकून घे। नको तिथंच नको तिथंच। मॅडम फुल तयारीमध्ये आमच्या। आउटफिट दाखवायचं नाही म्हणलेत म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण की ती परत उद्या मला मारेन मग। हो कारण की तुम्ही उद्या सगळे नवीन आउटफिट घालणार आणि मी नवीन नाही भाई, मेरा जुनाईच आहे। जुनाई छोना आहे मेरा। हा पण तू उद्या एक वेगळा आउटफिट घालणार ना? वेगळा कुठं आउटफिट घालणार आहे? तुझ्यापेक्षा कमीच दिसणार आहे मी, बघतो गरीब भिकारी दिसणार आहे। बघशील उद्या तिथं। आधीच माझी केस बिस बघ कशी झाली, माझ्या एका साईडने डोकं दुखते माहिती का। गाईज मॅडम तयार झालेल्या आहेत, एकदम स्टायलिश मध्ये, एकदम मस्त दिसते। फक्त टॉप थोडा अजून स्टायलिश हवा होता। आता तो आपण टॉप कुठनं फिरायचा आता घ्यायला? व्हाईट असेल ना तर व्हाईटच बेटर। श्रुतीचा कॉल आला। बोल ना। बर आलो। सगळं घेतली का कपडे बिपडे? आणि मला काय म्हणायचंय, गॉगल पण घे ना। माझं गॉगल सापडा तिकडच्या घरात होतं।
सायलीची बहीण आहे वैजंती. हिचा आणि सायलीचा आवाज सेम आहे सेम. तुम्ही जर फोनवर आहे ना ह्याच्यासोबत कधी बोलले ना तुम्हाला कधी फसवी होऊ शकते. म्हणून पहिलं विचारायचं वैजंती बोलते का सायली बोलते आहे की नाही. हो कारण की आत्ताच आम्ही श्रुतीला फसवले. श्रुती हळूच बोलते येणं गेलं आणि ही त्याची सायली म्हणून बोलत होती तिच्यासोबत. बघा गाईज असा धोका होऊ शकतो. अच्छा ठीक आहे. काय म्हणणं तुझं. बघा धोका देणारी पण म्हणते हो. ए चल सायली जायचं तर लवकर जाऊन येऊ. ती नाही लवकर आवडणार माहिती का. काकू तिकडे गेल्यावरती ती म्हणून उलटून चॉईस करा. करायचं चलो एक कपडे काढ. काय उद्या घालायचे काढते उद्या परत तू तेच घालून जाशील त्याच्यावरती मळ बसन. काढते बहीण बहीण हॅशटॅग सिस्टर कोड घालून बस. अगं आता नको घालू बघ क्या गेलं समजत नाहीये. शूज काढ कपडे पण काढ. ते बघ आता चालली तशीच आत्ताशीच चालली बघ. 10 वाजेपर्यंत घरात पाहिजे. चल पटकन. हो चला मॅडमने सांगितलं. ही सायलीची मम्मी हॅलो करा. कोण आहे. ही बघा कशी. ही मॅडमला नवीन ह्याच्यामध्येच आता फिरायचंय. हे बघा मॅडमने आज आमचं मोबाईल हरवले. नवीन मोबाईल हरवलाय. 6 month ओनली यूज्ड. चल चलो गाइस हम निकलते हैं. चलो गाइस हम जाते. मैं गाड़ी चलाऊंगा अभी इसलिए मैं नहीं कर सकता व्लॉग. तो फिर जब श्रुति मिलेगी तब मैं वापस लाइट वापस मैं कंटिन्यू करूंगी. ओके 2000 years. आले सायलीच्या घरी. आता माझ्यासोबत श्रुती. हाय काय सगळे पहिला अवतार बघतात आणि मग हाय हॅलो बाय. मग काय काढा कपडे काढा. झालं आता जुनं पुराणं. तिने काय काय आणलं ते बघ पहिलं. अंशिकाचा कॉल आला भेट. गुड मॉर्निंग. माझे तर रेडी झालेले. हे पण लोक रेडी झालेले. ॲक्च्युली आम्हाला सगळ्यात उशिरा झालेला आहे. परत अंशिकाचा कॉल आला. निघालोय आम्ही गाईज. आम्ही सगळ्यांनी तोंड भांडलेले. श्रुती आणि समजलं नाही की कॉले ही ॲक्च्युली सायली आहे आणि श्रुती आहे. मी सगळ्यात मागं बसलेले. चला आमचा ड्रायव्हर चाललेला आहे. सायलीची गाडी एवढी मस्त आहे ना. एक नंबर गाडी आहे सायलीची. ठीक आहे गाईज. बाकीचे आमचे जे मेंबर्स आहेत ते आले मी परत व्हिडिओ स्टार्ट करते. ओके गाईज सकाळी डॉन. गाईज त्यांची अवस्था. इकडे गेली. इकडे ये. अंशिका दाखवते मी तुम्हाला. ही अंशिका आहे. सर बाजूला गाडी जाऊ दे. सो आम्ही फायनली स्टेशनला आलेलो आहे आणि अजून पण मी तुम्हाला सांगितलं नाही कुठं जाणार आहे आम्ही. ते ॲक्च्युली मी तुम्हाला डायरेक्टली गेल्यावरतीच दाखवते. चला आता मी तुम्हाला तिकीट बिकीट वगैरे सगळं काढायचं आहे. आता पार्किंगला आलो आहे. मॅडम गाडी लावतात आहे. श्रुती पुढचा स्टॉल ठेवायला सांग तिला. अगं हिचा स्टॉल हिचं तिकीट ठेव सायलीच्या. आणि तुम्हाला सृष्टी पण दाखवायची आता. सृष्टी अरे लाव ना पुढं आहे की एवढी जागा. लाव मग तिकडे.
दोन मिनटं काहीच गाड़ी उठाने का काम चल रहा है मेरा। सृष्टी सृष्टी ही सृष्टी आहे येते का आयफोन मध्ये तर ब्लॉक आयफोन मध्ये आयफोन ती नाही ना आली पहिली मग आयफोन मध्ये परत मग माझे इफेक्ट दिसल ती पहिली अशी दिसत होती आता अशी का दिसते गोरी का दिसायला है ना चलो गाइज हम जा रहे हैं ये नहीं बताया मैंने चलो अभी चलते ओके गाइज काय निघतात चोर फिरतात आपण सध्या फिरणार चोर दिसतोय आता मी हिच्या फोन मध्ये काढते ठीक आहे क्वालिटी जरा हाय दिसेल आता 24K हाय क्वालिटी आयफोन दिसणारच ना. ऍपल आहे अर्धा ऍपल हा ना सगळं ना तसंच ठेवलं हे चोर बघा आपली चोर गॉगल लेकिन एक सेकंड गॉगल मॅडम आपण फक्त तुम्ही विसरू नका की आपल्या घरी जायचंय ते नाहीतर आपण तिथंच हरवसाल आपल्याला चोर आज गुंडे समजतात ए कोण से आ गए कहां से आ गए तिथं तोंड पण दाखवायला लागेल तिकीट काढायचंय का अनिकेत काय म्हणतो मला माहिती का नको काढू तिकीट लगेच ऐकणं बसायचं आणि स्टेशन आले की पुढे जाऊन उतरायचं कसं आहे भाऊ रिस्क लेने का नहीं सब कुछ बजट करके निकले ना तो फिर वही करने का चलो गाइज अभी जाते हैं हम सब मेरे मुंह की तरफ देख रहे मैं अभी फोन रखता हूँ ओके वापस गाइज या ठिकाणी सायली सोबत स्कॅम झालाय काय झालं सांग अरे मी काय माझं अवतार नीट करून परत येतात ते मॅडम आम्ही आधी सांगत होतो घेऊ नका सायलेंट पर्स नीट जपून ठेव पैसे परत जागे म्हणलं की पर्स नीट जपून ठेव मॅडमने कालच फोन हरवलेला आहे हा ना माझं मिठाईच्या नादात हा स्कॅम काय झालं आणि स्कॅम काय स्कॅम झालं तिकीट हां तिकीट काय मला नाही कळलं तिकीटचा मी म्हणते की तिकीट काढा म्हणून नाही का मी बघितले म्हणते ब्लॉग मध्ये आणि सृष्टी काय म्हणते ब्लॉग सगळे खोटं असतं ब्लॉगमध्ये सगळे ब्लॉगर्स खोटे असतात नाही, आपण पण- काय करतो ते काय नाही हे ओरिजिनल आहे जे आहे ते आम्ही सांगणार आहे आता आम्ही सध्या पुणे स्टेशनला आहे आणि त्या दोघी जणी कुठे गेल्या तिकीट काढा त्या दोघी तिकीट काढायला गेलेले आहेत देतील ना आता त्यांना तेरे तो ना 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 हे बघा आयफोन आमचा आहे ना कसं आहे माहिती का आयफोनचा एकच प्रॉब्लेम आहे स्टोरेज फुल तिचं 128चं आहे का आय डोंट नो 128चं म्हणून तिचं स्टोरेज फुल आहे गरम होतोय म्हटलं काय म्हणतात त्याला हां आयफोनचा एकच प्रॉब्लेम आहे स्टोरेज फुल म्हणून अँड्रॉइड तर अँड्रॉइड आता मी काढते ह्याच्यामध्ये जाऊ दे मरू दे आमची ट्रेन मिस झाली कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं आणि आम्ही पागल का तिकडं करतोय फिरतोय आम्ही हा ना लोकांची तोंड बघत लोक आपली तोंड बघतात युअर रॉंग लोक बरोबर आहेत तिथे आता तिकडं साईडला तिथं बसूया तिथं कोण नाही बाई इथं पण बसू शकतो आपण 5 जणी फिट होऊन जातो ॲक्च्युली आम्ही 5च लोक आलेत बाकीच्यांनी धोका दिलाय मला धोका नाही ॲक्च्युली कसं म्हणतात माहिती का ऐन त्या टायमिंगला म्हणतात मी नाही येणार म्हणून ते पण डोकं फिरतं मग माझं इथंच बस बरोबर एक टेकवाला दिली एका टायमिंगला एकच जण बसणार म्हणून डायरेक्टली तो स्टँड दिलेलं आहे गुजल मधलं हा ना बैठो जी बैठो
बसायला प्रॉब्लेम होतो ना, म्हणून मी फोन कधी पुढे नाही ठेवत. अरे निघाली ती बस बघ आईच्या गावात. ओ भाई आयडेंटिटीवर असा फोटो. क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. ओ भाई आयडेंटिटीवर असा फोटो कोण देतो? नाही कुठलं नाही कोकण मधला फोटो ठेवलाय भाई साहब. ये तो फेमस हो गया रे इसका फ्रॉक फुल कपडा इम्पॉर्टंट आहे भाई. माझ्या इथं तर असला डेंजर फोटो काय त्याला हे ना हे फोन व्हिडिओ काढशील तुला पण घे स्वतःला पण घे. मी पूर्ण आहे का म्हणजे असे व्हिडिओ टाकणार आहे. ऐक की मला ती रील काढायची होती आपण ते रील पण करू. काय कर आधी ना ते क्लिप्स आहेत ना सगळे एकत्र कर आणि मग तुझं स्वतःचं व्हॉइस टाक त्याच्यात. तुला माहिती आहे का हे असं बोललेलं लोक माहिती का आपल्या हे असलं वाला पण आहे ना दाखवायचं डायरेक्टली युट्यूबला. लोक बघतात काय काय बघतात परत बोल काय करतात बोल झोपते ना मी बोलते मॅडमला ऐकायला येते. अरे एक सीट म्हणून खायला लागतं हे मध्ये एक सीट म्हणून तिथं बसा डायरेक्टली. चालू आहे नाही तरी लावून घेतले रिक्स नको बघी सर बाजू जरा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काही नाही येत. अरे नाही जवळ आले तुझे 21 होती 25 ही कधी पण आली तर हळू बोल गावाला नाही सांगायचं आपल्याला. नॉर्मल आहे बघ की ते जाऊ मी त्याच्यात टाकून आणणार होते मी म्हणलं ह्याच्यात टाकलं लावलं कुठे मग मी लावूनच आले. मॅडम एक अशी एक आमच्या ह्याच्यामध्ये पूर्ण आउटफिट मध्ये ना हे बघा पूर्ण आउटफिट मध्ये ना हे आले आणि आय एम एज अ ऑडमॅन आउट ॲज अ जीन्स आउटफिट मध्ये आले हा तीच कोण बाकी सगळे ब्लू घातलेले आहेत. आय एम इज ऑडमॅन आउट बिकॉज आय एम इव्हन हर ग्रुप में कोई तो ऑडमैन होता है. हा ना तेरे आणि मी ना फायनली आलो. जस्ट इमॅजिन आम्ही एका सीटवरती 5 जण बसलो होतो. मी ती क्लिप नाही काढू शकले कारण की खूप लोक होते. हां तीच आमची ट्रेन आहे. नाही फ्रंट नाही आता बॅक नाही होत. ओके आम्ही आता लोणावळ्यामध्ये आहोत जस्ट नाव. खराब झाले माझं स्किन असं पडतील खाली बुगू. आम्ही लोणावळ्याला आले. थोडेसे हिंट भेटले असेल तुम्हाला. आता कोण दिसतोय आपण. चलो गाइस अभी इधर से हम कुछ देखना पड़ेगा है ना. विचार काय खायचंय का आता लगेच. विचार नाही. चलो कुछ खा के फिर हम वापस निकलेंगे. A few moments later. आम्ही बस स्टॉप साठी थांबले आणि ज्यूस पिते. हे बघा इकडे बघा श्रुती. काका खूप हेल्पफुल आहेत. आता इथनं 10:30ची बस आहे. 15 मिनिटं आहे आम्हाला बसून घ्यायचं. बसमध्ये तरी जागा भेटली पाहिजे बाबा. हा ना आम्ही ट्रेनमध्ये पण उभं राहून आलो. अच्छा ओके चलो गाइस. रिएक्शन
नॉर्मल पाणी भेटेल का? One eternity later. फायनली बस भेटली. पवारचा ब्लॉग आहे पण मी घेतला आता. जाईल नाही बोलते बसमध्ये बसली आहे. पवारच बोलते ती. पवारच बोलते. काय करायचं आता? केस बांधायचे ना. बांधायचे ना केस आता? केस बांधायचे मॅडम? बांधायचे ना? हे पण सोडणार आहे मोकळे. मोकळे सोडायचे. आमच्या बोवरचे सगळे मज्जा येणार आहे गाईज. रोलर कॉस्टर आमची सगळ्यात पहिली राईड आहे ही. ती आहे ते घाबरले मी. हे बघा जी आहे सगळ्यात पहिली राईड. मज्जा येणार रे. एकट्यालाच पाठवलं का ते? आले आले पहिल्या ट्रायल पाठवतात का? नाही नाही फोन पाडायचा. नो नो आपल्याकडे काय काय वाटतं हे स्टँड पण नाही आपल्याकडे. काय करायचं ना? ना बेचन ना ना पहले पैसे दिखा. पहला आधार कार्ड दिखा. तो 18 नहीं है मेरे को पता है. आधार कार्ड पूरा ना बेटे ना ऐसे झूठी बोटी मारी बात नहीं करना है. वेट गाइज मेरे को कॉल नहीं, मेरे को नहीं आया, इसको कॉल आया. ओके गाइज आता परत दुसरी राईड निघते. आमची इथं लाईन लागली आहे. ओके गाइज मी याची एक क्लिप तुम्हाला दाखवेन. ओके ओ भाई गाईज आता आम्ही आलो आहे दुसऱ्या राईडवर. दुसरी राईड मी तुम्हाला ती पण तुम्हाला व्हिडिओज दाखवाल. आमच्या मॅडम लोक बघा. ती बघ ना कसं हसत होते. हे मला त्या रेल्वे मध्ये पण बसायचं. सगळ्या राईड मध्ये बसणार आहे. सो गाईज मी तुम्हाला दाखवली होती त्यांचा पचका झाला आहे ऍक्च्युली. ते राईड मध्ये टेक्निकल इश्यू आले आणि मी रिस्क नाही घेऊ शकत. नाही बाबा मी रात्री येते वाटलं तर म्हणा तिकडे परत जातो नाही. चलो भाई अब हम जुक जुक गाड़ी में बैठेंगे. उसका नाम था डेयर 2. अभी ये जो राइड है मॉन्टर डेयर गोल्ड रश. हाँ इसका नाम है गोल्ड रश. हम अभी गोल्ड रश में बैठेंगे. वाव जुक जुक गाड़ी ऐसी है वो मस्त. मी हिंदी का बोलते अशी आहे. हे ते ना ते माहिती का ते म्हणजे ना का असं दाखवतात बिखवतात तिथं पण जाऊ.
परत चालू होईन नाही आलं परत खाली ते नाही बघा कोणा सगळ्यांना आपली जीवाची काळजी आहे. म्हणतो ते त्यांना पहिले 2-3 राईड करू ते. जाईना ते वरती. अरे ते परत खाली येणार आहे. परत म्हणतील आयु आणि परत खाली धाड आणि परत म्हणतात टेक्निकल इश्यू इज भेंडी. आता आम्ही निघालो आणि मग चालू केलं यांनी. जान मुझके किया है इन्होंने. मी झुकझुक गाडीमध्ये बसणार. गर्दी बघ. इथे एवढी गर्दी आहे गाईज. हे बघा 2 मिनिटं एक्सक्यूज. ओहो जवानी जाने मन मला तो दिल जवा निसार हो गया. शिकार खुद यहाँ शिकार हो गया. न जानू क्यों न जानू मैं. छोटा हंटर डराने के लिए, बच्चों को डराने के लिए. आपको हमारा बच्चा दिखाता हूँ. बच्चा इधर आ. ये है हमारा बच्चा, छोटा सा बच्चा. हम सब में छोटा बच्चा. बसू ना बसू. ओके गाईज ही राईड मी तुम्हाला मगाशी दाखवली होती. ठीक आहे ती परत करा. चार्जिंग नाही आहे. हॅलो, मी मध्येच कट केला तो व्हिडिओ कारण की त्याच्यानंतर खूप उशीर झाला होता. मग आम्ही डायरेक्टली एकमेकांच्या घरी गेलो. मला घ्यायला माझा भाऊ आला होता. आम्ही त्याच्यासोबत डायरेक्टली घरी आले. ओरडून माझा घसा गेला होता म्हणून मी मॉर्निंगला काढते व्हिडिओ. रात्री आले डायरेक्टली कल्टी घेतली होती. त्यांना आता असं झालं. ठीक आहे, मी खूप म्हणजे कमी कॅप्चर केलं असं मला असं वाटतं की व्हिडिओमध्ये. पण माझ्या डोळ्यांनी आणि माझ्या मैत्रिणी खूप एन्जॉय केलेलं आहे. की मजा केली ना तुम्ही बघसालच व्लॉगमध्ये. खूप हसलो. खूप दिवसांनी आम्ही एकत्र भेटलो होतो. मजा आली. हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.